नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधले आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असता पोलिसांकडून बेड्या। जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात। मालवण पोलीस त्याला आज कोर्टात हजर करणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांपर्यंतची वाढ, तर सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर आता राज्यातील एसटी सेवा सुरळीत। सर्वच बस स्थानकामधील बस सेवा 100% पूर्ववत। गेल्यावेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्यावेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकर यांची ही माहिती आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानलेत। सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीसांना हार घालून आभार मानले। वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती समितीचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत असताना गोंधळ। सदावर्ते दाम्पत्यांना घोषणाबाजी करत माध्यमांसमोर गोंधळ घातला। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजेच घुसखोर। श्रीरंग बर्गे यांची टीका। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा संप आता मागे। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे। राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार।